तर दहीहंडीचा उत्सव आता राज्यभरातच दिसून येतोय। ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठानने दहीहंडी आयोजित केलेली आहे। रवींद्र पाठक यांनी आयोजित केलेली आहे संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी। तर ठाण्यामध्ये शिवाजी पाटील आयोजित स्वामी प्रतिष्ठानची देखील दृश्य आपण पाहिली। शिवाय बोरिवलीमध्ये प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीची देखील दृश्य आपण पाहतो आहोत। सोबतच घाटकोपरमध्ये राम कदम यांनी देखील दहीहंडी आयोजित केलेली आहे आणि ही चारही दृश्य आपण आता स्क्रीनवर पाहतोय आणि प्रत्येक ठिकाणी मानवी मनोऱ्याचा चित्तथरारक खेळ आपल्याला पाहायला मिळतो आहे। मोठ्या संख्येने इथे रसिक उपस्थित राहिलेले आहेत। दहीहंडी रसिक इथे उपस्थित आहेत। शिवाय गोविंदा पथक आणि त्याचसोबत या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी म्हणून सिने कलाकार देखील ठिकठिकाणी उपस्थित असल्याचं पाहतोय। वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी केले जात आहेत। नृत्य गीत सादर केलं जातं आणि या सर्व प्रेक्षकांचं या सर्व नागरिकांचं मनोरंजन केलं जात आहे। प्रत्येक गोविंदा पथकाला एकच संधी देण्यात येत आहे। त्यामुळे आरे गोविंदा पथकाने लगेच हंडीच्या खाली यावं आणि कृपया वर कोणी येऊ नका।
रुपाली तुझी इच्छा आहे का गोविंदा म्हणून जायची? इच्छा खूप आहे पण किती ये वाटतं? हमसे ना हो पाए. काही पण हरकत नाही. पाहूनच म्हणजे बळच त्यांच्यामध्ये खूप. ठाणेकर चालेल का? मुंबईकर चालेल का? चालेल ना? जोश दिसत नाहीये मग. मुंबईकरांचा मुंबईच्या कलाकारांसाठी जोश दिसत नाहीये. आय ना का बाय ना. इथे आलेल्या सगळ्या गोविंदाचं आमच्या पूर्ण टीम कडून खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि पडू नका, धडू नका, कोणाला लागलं तरी सुद्धा आपल्याला हंडी फोडायची आहे. हा धनश्री मॅडम, तुम्ही विचारलं ना नाग ना, आता बघा सगळे नाग येतील. सुधाकर दादा सुरू. सगळे खाली, सगळे नाग वाढवत राहू दे. सगळे नाग खाली खाली. गोरगरिबांचे कार्य
अशी या तरुणांची सर्वात आवडती गौतमी पाटील या ठिकाणी आपल्यामध्ये आलेली आहे. गौतमीसाठी एकदा जोरदार चेअर करायचं सर्व तरुणांनी. अरे आवाज सगळ्यांच्या हात वर. गौतमी देणार आहे सगळ्यांना प्रेमाची झप्पी. मी या ठिकाणी आयोजक म्हणून मागाठाणे मतदारसंघातर्फे सन्माननीय आमदार प्रकाशदास सुर्वे आणि शिवसेनेच्या आमच्या संपूर्ण टीम कडून गौतमी तुझं मागाठाणे नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि तुला सांगू इच्छितो, ज्या वेळेला मी ठिकठिकाणी सराव शिबिरला जायचो तेव्हा मात्र आमच्या या तरुणांमध्ये एकच प्रश्न मला विचारला जायचा, दादा गौतमी पाटील येणार ना? गौतमी पाटील या ठिकाणी आलती आहे. मी गौतमीला विनंती करतो, गौतमी आपण तरुण मुलांचे एक सेन्सेशन झालेले आहात आज महाराष्ट्रच नाही तर देशामध्ये. आणि तुझं नाव रान करतात, घाम गाळून कष्ट करून त्या ठिकाणी मराठी संस्कृती जतन करण्याचं काम ते करत असतात. म्हणून मी तुला विनंती करतो की तू याला 2 शब्द मार्गदर्शन कर आणि ह्या तरुण मुलांना सुद्धा प्रोत्साहन कर. कारण की आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत तेव्हापासून इतिहासामध्ये पहिल्यांदा आमच्या या दहिकाला पथकाला आमच्या गोविंद सणाला साहसी खेळाचा दर्जा जर कोणी दिला असेल तर तो सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिलेला आहे. आणि नुसताच इथे नाही, इतक्यावर आम्ही थांबलेलो नाही तर आपल्या दहीहंडी पथकाला हे प्रो गोविंद वगैरे जिंकल्यानंतर त्यांना गव्हर्नमेंटमध्ये जॉब देण्याचं काम सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनीच केलेलं आहे. आणि म्हणूनच या वर्षी सुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये कमीत कमी 20% वाढ ही अशा सगळ्या चांगल्या निर्णयांमुळे घेतलेली आहे. मी रिक्वेस्ट करतो तुला की या सगळ्या तरुणांचं तू सुद्धा एकदा मनोबल वाढवायचं आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. लव यू मुंबईकर, लव यू. कसे आहेत सगळे? अजून डान्स बाकी आहे माझा, एन्जॉय करणार ना सगळे? आपण प्रकाश दादा सुर्वे मी यांचा मनापासून आभार मानते, राज दादा सुर्वे मी यांचंही मनापासून आभार मानते. मला हे माझं 2रं वर्ष आहे. मला बोलवतायत, मला मान सन्मान जो देतायत प्रकाश दादा, मी त्यांचं खरंच खूप मनापासून आभार मानते. आणि आपल्याला अजून बोलायचं आहे, अजून आपल्याला डान्स करायचा आहे, सगळ्यांनी एन्जॉय करायचं आहे. म्हणून अजिबात हारायचं नाही, लढायचं. लव यू, लव यू, लव यू. संपूर्ण मुंबई नगरीमध्ये तरी गौतमी मुंबईत पहिला परफॉर्मन्स हा तू मागाठाणेमध्येच केलेला आणि मुंबईची सुरुवात सुद्धा ही मागाठाणे मतदारसंघातून झालेली आहे. मी तुला तुझ्या भावी वाटचालीसाठी सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. आपण सगळे ही तरुण मुलं तुझ्यासाठी बराच वेळ काळापासून थांबलेली आहेत. यांना आमच्या दहीहंडी पथकांचं वैशिष्ट्य तुला एक सांगतो, यांना ऍक्टर्स वगैरे मध्ये इंटरेस्ट आहे, यांना गौतमी पाटील स्टेजवर पाहिजे, ही तुझी क्रेज आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर मी गौतमीला रिक्वेस्ट करेन की आपण एक परफॉर्मन्सची जोरदार सुरुवात करूया. सबकी कातिल गौतमी पाटील. डीजे राहुल गौतमी पाटील.
गौतमी पाटील गौतमी तुझं खूप खूप धन्यवाद. 2 मिनिटं. मी पण जेवण नाही केले. आपण सगळे उपाशी आहोत. आपण तसंच नाचायचंय. आवडलं ना सर्वांना? एकदम जोरदार मराठमोळा परफॉर्मन्स. एकदा जोरदार गौतमीसाठी आपण टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्याकडून. मी आता थरांना सज्ज राहण्यासाठी आवाहन करतोय. मी माझ्या वडिलांचे लहान बालपणीचे मित्र आणि मुंबईतील सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय रामजीभाई भरवाड यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे निखिलभाई भरवाड, मेहुलभाई, आपण सुद्धा. तर आपण पाहतोय या चारही ठिकाणी उत्कृष्ट असा दहीहंडीचा उत्सव रंगलेला आहे आणि वेगवेगळे सिने कलाकार इथे येत आहेत, मनोरंजन करत आहेत. तर गोविंदा पथकं देखील दाखल झालेली आहे. स्वामी प्रतिष्ठान ठाणे शिवाजी पाटील आयोजित दहीहंडीचा उत्सव आपण पाहतोय. शिवाय रवींद्र पाठक आयोजित संकल्प प्रतिष्ठान ठाणेची दहीहंडी देखील आपण पाहतो आहोत. प्रकाश सुर्वे आयोजित बोरिवलीमध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिवाय घाटकोपरमध्ये राम कदम यांनी दहीहंडीचं आयोजन केलेलं
झालेलं आहे। चारही दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत आणि वेगवेगळे सिने कलाकार इथे येत आहेत, मनोरंजन करत आहेत, सोशल मीडिया स्टार देखील इथे येत आहेत आणि त्यासोबतच गोविंदा पथक देखील मानवी मनोरे रचण्यासाठी सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळतात। नागरिकांचा एक वेगळाच उत्साह इथे पाहायला मिळतोय, आपल्या आवडत्या कलाकारांना भेटायला मिळतोय, त्यामुळे तो एक वेगळा उत्साह आहे। आणि शिवाय हा गोविंदा पथकांचा चित्तथरारक खेळ पाहायला मिळतोय आणि त्यातच हा सगळा उत्साह ओसंडून वाहतो आहे आणि दहीहंडीचा उत्सव या चारही ठिकाणी आपण अगदी उत्साहात साजरा केला जात असल्याचं पाहतोय। यानंतर नृत्य कला देखील साजरा केला जात आहेत। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती श्री कृष्ण भगवान की। हे सर्व बालगोपाळ ज्यांनी आपल्यासाठी बहारदार नृत्य सादर केलं, आरडी वॉरियर्स या ग्रुपनं आपल्याकरता हे नृत्य सादर केलं। एक जोरदार टाळी त्यांच्या सर्वांसाठी झाली पाहिजे, जोरदार टाळी आपल्या सर्वांच्या वतीने झाली पाहिजे। आणि मला वाटतं आता हळूहळू पावसाची धार सुद्धा बरसायला लागणार आहे, त्यामुळे या आनंदाचं गोविंद पथक श्री गणेश गोविंद पथक 7 थराची सलामी देणाऱ्या तिथे त्यांना खूप खूप शुभेच्छा। शिवसेना तर आपण पाहतोय अशी चित्तथरारक नृत्य देखील सादर केली जात आहेत आणि प्रकाश सुर्वे आयोजित या दहीहंडी उत्सवामध्ये मनोरे रचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। महिला इथे
गोविंदा पथक मनोरथ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा खेळ त्यांनी दाखवलेला आहे. चित्तथरारक हा खेळ त्यांनी दाखवलेला आहे. एक वेगळाच उत्साह या सगळ्या इथल्या नागरिकांमध्ये, आयोजकांमध्ये देखील पाहायला मिळतो आहे आणि ज्या हिरिरीने पुरुष या खेळामध्ये सहभागी होतात त्याच हिरिरीने स्त्रिया देखील सहभागी होताना पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी महिला गोविंदा पथकांना आमच्या विभाग क्रमांक 1च्या महिला प्रमुख रणरागिणी आणि विभाग क्रमांक 1ची मुलुक मैदानी तो आमच्या मीनाताई पानवण आणि शिलाताई यांच्या शुभ हस्ते सोबत आमच्या गीताताई सिंगण आणि 5,10,000 किती 5 थराला 6,000 रुपये. तर बोरिवली मधल्या या दहीहंडीमधून राज सुर्वे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी. पाहूयात. बोरिवली येथील आपण दहीहंडीला सुरुवात झालेली आहे. आपण बघितलं प्रकाश सुर्वे यांची भव्य दिव्य अशी दहीहंडीला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी गोविंदा पथक आता त्याला देखील सुरुवात झालेली आहे. मोठ्या संख्येने गोविंदा पथक या ठिकाणी आलेले आहेत आणि आता पाहिलं तर पहिला गोविंदा पथक या ठिकाणी आता थर राहायला सुरुवात करतील. आपल्या बरोबर प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव आहे राज सुर्वे, आपण त्यांच्याशीच बोलूया. सर काय सांगा, दरवर्षीप्रमाणे यंदा ही भव्य दिव्य अशी दहीहंडी आपल्याकडनं केली जाते? गेले 15 ते 20 वर्ष माराखेडे मतदारसंघामध्ये दहीहंडी महोत्सवाचं आयोजन होत असतं आणि यंदा सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणावर मोठ्या जोमाने आम्ही सगळे दहीहंडीच्या या सगळ्या तरुण मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आज या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे. सालाबादाप्रमाणे आमची पारंपरिक दहीहंडी या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत. सर, या ठिकाणी मोठे मोठे सेलिब्रिटी अभिनेते या ठिकाणी येणार आहेत, कशा प्रकारे तयारी करण्यात आली? तयारी तर आपण बघत असाल, सगळे स्टेज पासून आमचं डीजे पासून सगळी तरुण मुलं सुद्धा इथे दहीहंडी पथकाला आलेली आहेत. बरीचशी गर्दी या ठिकाणी आता जमलेली आहे आणि या लोक आपल्या दहीहंडीच्या सगळ्या पथकाच्या मुलांना एक एनकरेजमेंट म्हणून या ठिकाणी विविध सेलिब्रिटीजची उपस्थिती लागणार आहे. माधुरी दीक्षित, विकी कौशल, त्याच्यानंतर करिश्मा कपूर, अमायरा कस्तूर असे अनेक सेलिब्रिटीज बॉलिवूडचे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर मराठी सेलिब्रिटीज सुद्धा आपल्याकडे आज सगळे आपण पूर्ण दिवसभरामध्ये बघाल की विविध टायमिंगला ते सुद्धा हजेरी देणार आहेत. ते राज सुर्वे त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे आणि आपण बघतो या ठिकाणी प्रत्येक गोविंदा पथकाची ही काळजी ही प्रकाश सुर्वे यांच्याकडे घेण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज जलीलचा मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. जरा थांबायचं आहे.
संभाजीनगर गोविंदा पथक यांना सुद्धा. हो हो, लक्षात आहेस तू माझ्या. सावकाश. सर्कलवर जे चढलेत ना त्यांना विनंती आहे, प्लीज खालती या. सर्कलवर चढू नका प्लीज. काय पडला वगैरे प्रॉब्लेम. बाउन्सर थोडं सर्कलवर लोकांना खाली उतरवा. समर्थ, सर्कलवर चढणाऱ्यांना एक आपण ऑफर देऊयात का? हा. कोणत्याही थरामध्ये, कोणत्याही गोविंदा पताकामध्ये सगळ्यात वरती 8व्या थरावर तुम्हाला चढवलं जाईल, जर तिकडे चढायचं असेल तर. आता खाली उतरा. क्या बात आहे. खूप छान संदेश त्यांनी दिलेला आहे 4थ्या थरावर. नाव घेतलं. धन्यवाद सगळ्या महिलांनी. मंडळी, आज स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2024 मध्ये अनेक पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. या सगळ्या पाहुण्यांमध्ये गडहिंग्लज, आजरा तसेच चंदगडच्या अनेक पाहुण्यांनी टाळ्या झाला पाहिजेत. मी रामजीभाई यांना विनंती करतो, दादांचे ज्येष्ठ बंधू, प्रसिद्ध उद्योजक, विकासक, बिल्डर श्री रामजीभाई भरवाड यांना विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक युवा गोविंदा पथकांना देण्यात येत आहे. 7 थरासाठी 7,000 रुपये रोख दिलेले आहेत. आणि यानंतर आता थरांची मालिका, सलामीची मालिका सुरू आहेत. त्यामुळे हा कलाकार जरी चिपळूणच्या बोलीभाषेवरती अधिराज्य करत असला तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आवडणारा असा हा जबरदस्त कलाकार आहे. आणि यानंतर आपल्या सर्वांना भेटायला, आपल्याशी संवाद साधायला या मंचावरती तो दाखल होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण निमंत्रित करूया आपल्या सर्वांचा आवडता हास्य जत्रेचा आमदार प्रकाश दादा सुर्वे काही क्षणातच उपस्थित होत आहेत. मी तोपर्यंत विनंती करतो, एक चांगला जोरदार परफॉर्मन्स या ठिकाणी घ्यायचा आहे. धन्यवाद, धन्यवाद सर. जोश, उल्हास, उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो. कारण प्रकाश दादा सुर्वे यांच्या सुंदरशा आयोजनामध्ये हा सोहळा होत असतो. म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न घेता तुमचा उत्साह वाढवण्यासाठी येत आहे. दूरदर्शन नेहमीच बघतात, पण आज जवळून दर्शन घेण्याचा योग आहे. आणि सगळ्यांनी मोबाईल काढलेले आहेत. जरा एकदा मोबाईलच्या लाईट्स ऑन करा सगळ्यांनी. त्यांच्यासाठी जरा आपण एक सलामी देऊया.
लागले ना तुने गाणे वाजू द्या गाणं 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 वाजू गाणं वाजू द्या. अरे सगळं तुमच्यासाठी आपण गौतम पाटील येणार आहे आणि खास तुम्हाला या ठिकाणी भेटण्यासाठी थोड्याच वेळामध्ये पुणे अभिनेत्री आणि या ठिकाणी त्याच्यामुळे चालू व्हायला मग घेऊया अहो चालू हा हा तुमच्या टाळ्या आल्या तर चालू होईल. जरा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे. अग शालू सोका दे गो मैना अग शालू सोका दे गो मैना शालू सोका दे गो मैना उडी नाही आणली रुस नको मैना उडी नाही आणली रुस नको मैना शालू सोका दे गो मैना शालू सोका दे गो मैना उघडी आणतो माशी बोलगो मैना आणतो माशी बोलगो मैना शालू सोका दे गो मैना. थँक्यू 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 थँक्यू. तोबा 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 हुस नाही करत तुम्हाला सध्या नुकतं झालेला व्हायरल हुस नाही त्या विकी कौशल मारील मला बाकी काय देऊ कौशलच्या गाण्याची वाट लावली सगळ्यांची वाट लावत असतो आणि वाट लावल्याशिवाय तुम्ही कोणाला हसवत नाही. पुरे वाट होते ना हे जेव्हा हसवतात तेव्हा होती की नाही तुमची पुरे वाट. पण ते कोणाची तरी वाट लावत असतात. तुम्हाला असं नाही वाटत तो विकी कौशल कधीतरी कौशल तुमच्यावरती काहीतरी बोलल काहीतरी चालल हे बघितल्यावर नक्कीच म्हणजे कौशल कौशल नक्की हा कोण हा तुकतुकीत कांती सगळंच आहे. तुकतुकीत कांती काती दाटून सगळंच आहे. खरं तर हे सर्व कलावंतांच्या साठी असलेलं लोकांचं प्रेम आहे. ही माणसं करतात आणि विसरून जातात पण तुम्ही ते चिरकाल लक्षात ठेवता अनंत काल लक्षात ठेवता म्हणून हार्नेस लावले का किती तर हार्नेस लावले 8 तर वाले हार्नेस यादव साहेब तू तरी होऊन जाऊ दे एकदा. यादव साहेब सगळ्या मान्यवरांना विनंती की सगळ्यांनी बसून घ्यावं. स्टेजवर आपल्याला गर्दी करायची. लावा चला चालू करा लवकर. दादा सुरवेश आम्हाला पाहिजे सर. शेटके सर मागाठाणे भव्य दैकाना महोत्सवाचे आयोजक प्रकाश दादा सुरवे स्वतः युवकांना भेटण्यासाठी आलेले आहेत. जोरदार दोन्ही हात वर करून त्यांना अभिवादन करायचं आहे. दोन्ही हात वर करून सर्वांनी. आणि आता आणि सर परत एकदा जोरदार होणार आहे कारण की सबसे कातील गौतमी पाटील नंतर अजून एक पाटील येणार आहे. कोण बुवा? कोण म्हणजे सर सोहळा गोपाळ काल्याचा आहे. हा सोहळा गोपाळ काल्याचा आहे. सगळे गोविंद आलेले आहेत. क्या बात आहे. सगळा गोपाळ काल्याचा गोविंद आलेले आहे.
आणि खास आपल्या सगळ्यांसाठी अमिषा पटेल मॅम इथे आलेल्या, जरा जोरदार टाळ्या. सकीना जी आप आई यहाँ पे. हे बघा, हे संकल्पाच्या हंडीचं मला असं वाटतं यश आहे की सकीनाला पाकिस्तानात सोडत नव्हते, सनी देओलजी स्वतः गेले होते, परंतु इथे मात्र संकल्पाची हंडी आहे म्हटल्यानंतर विथ फॅमिली आले आहेत त्या आपल्या फॅमिलीला भेटण्यासाठी आणि खास आपल्या लाडक्या बहीण. कौतुक करायचं. यानंतरचे पथक आहे गणेश मित्रमंडळ. इथे आलेल्या प्रत्येक गोविंदा पथकाला संधी मिळणार आहे. त्यांनी कृपया घाई गर्दी करू नये. अभिषेक माझ्या सर्वांचे क्या बात है भाई.
त्यांना एकदाच संधी मिळणार आहे. तसंच सलामी झालेली आहे किसन नगरचा राजा या पथकाकडून. ज्या गोविंदाला लागलेला आहे, इजा झालेली असेल, त्यांनी त्वरित मेडिकल टीमशी संपर्क साधावा. नाही ना, सगळे सेफ आहेत? व्हेरी गुड. कॅज्युअलिटी नाही नाही, सगळे सेफ आहेत. या आपल्या लाडक्या बहिणींसाठी खास सन्मानाची हंडी आणि हा फिरता मनोरा याचं दर्शन आपल्याला मिळतंय. अविशाजींसाठी खास हा फिरता मनोरा यांनी सादर केलेला आहे. अतिशय उत्तम असा हा मनोरा त्यांनी रचलेला आहे. मला खूप छान वाटतंय की लाडक्या बहिणीसाठी ही दहीहंडीचे आयोजन केलेलं आहे. मी पहिले बघितलं नाही की लाडक्या बहिणीसाठी कोणी काय केलेलं आहे आणि मी मुलांपेक्षा कमी नाही, तर ते इक्वल आहेत, हे बघायला भेटणार. अर्थातच आधीपासून आम्ही बघतो तुम्ही दहीहंडी पाहायला जात असता. तुम्ही कधी दहीहंडी खेळलेला? हो, लहान होती तेव्हा खूप खेळली, खूप मला मार पण लागलेली आहे, पण खुशीने खेळली. तर आपण बघू शकतो की अमिषा पटेल ज्या आहेत त्या ठाण्याच्या संकल्प प्रतिष्ठान या दहीहंडीसाठी आलेल्या होत्या आणि त्यांच्यासोबत आपण बातचीत केली आहे. जर्नलिस्ट राजेंद्र सोबत मी शुभम उमाये, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.
शुभेच्छा. स्वामी प्रतिष्ठानचे आयोजक शिवाजी पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी. पाहूया. मी सध्या ठाण्यातील दहीहंडी सेलिब्रिटी हंडी या ठिकाणी आहे आणि आपण पाहतोय एक वेगळा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. महिला गोविंदा पथक असेल, त्याचप्रमाणे पुरुष गोविंदा पथक असेल, अनेक जे बॅनर आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मित्रा, जर स्वतःच्या बहिणीसाठी वाघ असतील तर दुसऱ्यांच्या बहिणीसाठी पिंजाळलेला कुत्रा होऊ नकोस, अशा प्रकारचे एक बॅनरबाजी जे आहे ते चिमुकलींकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे बलात्कार करणाऱ्याला दया माया नाही, अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत. तर किती दिवस मेणबत्ती जाळायची, एकदा बलात्कारी जाळून बघा, परत कधी मेणबत्ती जाळवी लागणार नाही, अशा प्रकारचे जे बॅनर आहेत ते लावण्यात आलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहतोय की एक उत्साह आहे आणि या उत्साहामध्ये जनजागृती करणारे जे बॅनर आहेत ते या ठिकाणी लागलेले पाहायला मिळतात. सर्वच महिला गोविंदा पथक असतील, पुरुष गोविंदा पथक असेल, यांच्या माध्यमातून हे जे रोष आहेत, म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचार प्रकरण समोर आलं होतं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्वच जण हे बॅनर जे आहेत ते लावताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत या संपूर्ण स्वामी प्रतिष्ठानचे आयोजक शिवाजी पाटील आहेत. त्यांनी काही वेळापूर्वी जे महिला गोविंदा पथक आहे त्या महिलांच्या हस्ते राखी या ठिकाणी बांधलेल्या आहेत आणि महिलांची सुरक्षितता करणार असल्याचा संकल्प जो आहे तो त्यांनी केलेला आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आलेले आहेत. तुम्ही देखील राखी बांधलेली आहे महिला गोविंदा पथकाकडून आणि या ठिकाणी बॅनर मध्ये पिसाळलेला कुत्रा होऊ नको अशा प्रकारची एक भावना या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. काय सांगाल? आज मतदारसंघातले सर्व पारगड असेल, कलांदीगड असेल, धबधबा असेल, रवनाथ मंदिर असेल, ज्योतिबा मंदिर असेल, महाराष्ट्र मंदिर असेल, सरसेनापती प्रतापराव गुजर साहेबांचा हा चंदगड विधानसभा क्षेत्र ऐतिहासिक सर्व क्षण आपण चलचित्र माझ्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेसाठी, देशाच्या जनतेसाठी जगभर हे व्हावं, जगभरांची प्रसिद्धी व्हावी आणि जेणेकरून निसर्ग चंदगड ही नगरी आम्हाला सर्वांना दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. हा जो थरांचा थर मानवी मनोरंजनाचा रोमांचक क्षण जो आहे तो जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक, जय महाराष्ट्र, ठाणे.
आणि मग शिवप्रतिष्ठान मस्ती आणि कुठे गेले आपले हे बाळगोपाल आणि बजरंग बाल बजरंग 4 आणि विश्वेश्वर गोविंद पथक. लाल दुपट्टे वाले तेरा नाम तो बता, वो काले कुर्ते वाले तेरा नाम तो बता. कैसा काय आखिरी पास्ता उठाने का रास्ता. Mamma mia, I'm not joking. रवि भाई सुना आपने इस बार 10 करोड़ का हंडी डाला है. I'm joking. पर जहां अमीषा पटेल जाती मैं उसके पीछे पीछे पहुंच जाता हूं. 7 समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गया, मैं तेरे पीछे पीछे आ गया. सुनी मेरी जान, ओ सुनी मेरी जान, तेरे कदमों के नीचे आ गया. पीछे पीछे आ गया, मैं तेरे पीछे पीछे आ गया. याच दरम्यान छत्रपती गोविंद पथक 8 थर लावता आहे. चंकी सरांना बघून त्यांनाही एकदम उत्साह आलेला आहे. 8 थर लावलेले आहे. ये बच्चा सेफ है ना. ओहो, आज गोविंद आहे, कोणाला जेवायची उसंत नसणार. आज हे हंडीचे थर लावून सगळ्यांचं पोट भरणार आहे. पण तुम्ही जरा 2 शब्द या सर्व गोविंदांना शुभेच्छा पर बोलावे अशी आमची विनंती आहे. जर एकदा जोरदार टाळ्या सिने अभिनेत्री हेमलता भाणे यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. नमस्कार. काय कशा ऐकू नाही येते आवाज तुमचा. पुन्हा एकदा कशा आहात? क्या बात आहे. शिडी वाजवता येतं का हो तुम्हाला? नशीब कुकरची शिटी नाही आणली. मला खूप बरं वाटतं. पहिल्यांदा आले मी कुर्ल्यामध्ये, पण एवढा ऑडियन्स आणि महिला वर्ग स्पेशली इथे आलेले उपस्थित आहेत, कार्यक्रम बघायला आले, ते बघून बरं वाटतंय. कारण आपल्या देशामध्ये महिलांना स्वातंत्र्य भरपूर, पण त्याला योग्य उपयोग झाला पाहिजे. मनापासून मी साहेबांना धन्यवाद देईन की खरंच माणसामध्ये माणुसकी काय असते हे जर शिकायचं असेल तर ते रामदास आठवले साहेबांकडून शिकलं पाहिजे. त्यांच्या आयुष्यात कुणाला ते नाही म्हटले असतील असं मला तरी वाटत नाही. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणारा माणूस, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारा माणूस, खरंच मनापासून मी आठवले साहेबांचा ऋणी आहे आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना संबोधित करा. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, राम कदम यांचं नाव नेहमीच असतं माझ्या ओठी. राम कदम यांचं नाव असतं नेहमीच माझ्या ओठी, कारण घाटकोपरची सर्वात दहीहंडी आहे मोठी. दुसरी माणसं या महाराष्ट्रामध्ये बरीच आहेत खोटी. दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये बरीच माणसं आहेत खोटी, म्हणूनच मी राम कदम यांच्या नेहमीच असतो पाठी. राम कदम यांनी दिल्यामुळे दवंडी, राम कदम यांनी सर्व धर्मियांच्या लोकांना दिल्यामुळे दवंडी, या ठिकाणी घाटकोपरची यशस्वी होत आहे दहीहंडी. जर आपल्याला आपलं पूर्ण करत असतात काम, जे आपलं पूर्ण करत असतात नेहमीच काम, त्यांचं नाव आहे. आत्ता आलाय, त्यांना विनंती की त्यांनी पुढे यायचंय. खालती आत्ता आलाय. फुटलेला आहे घाम, त्यांच्यामुळे अनेक लोकांना फुटलेला आहे घाम. म्हणूनच घाटकोपर मध्ये उद्या निवडून येणार आहे कदम राम.
तिकडे युरोपमध्ये आहे युरोपमध्ये आहे रोम, युरोपमध्ये आहे रोम, पण घाटकोपरमध्ये आम्हाला पाहायला मिळतोय कदम होम. तर या ठिकाणी आपले गुरुजी तर उपस्थित आहेत. उज्जैन के गुरुजी आहे. आमचे रिपब्लिकन पक्षाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हा दहीहंडीचा जो कार्यक्रम आहे प्रत्येक वर्षाला भव्य स्वरूपामध्ये या घाटकोपरच्या आणि सगळ्या मुंबईतल्या पथकांना आनंद देणारी अशा पद्धतीची दहीहंडी असते. आणि राम कदम माणूस आहे, हा अत्यंत डॅशिंग माणूस आहे. म्हणजे दीक्षाभूमीलाही ते लोकांना घेऊन जात आहेत, काशी विश्वनाथला ते लोकांना घेऊन जात आहेत. बौद्ध धर्माच्या बद्दल त्यांना आदर आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांना प्रचंड अशा पद्धतीची श्रद्धा आहे. शिवाजी महाराजांच्या बद्दल तर त्यांना प्रचंड आस्था आहेच आहे. म्हणूनच गेलेला आहे की किती वेळ आहे, किती वेळ आहे, किती वेळ ही 15 वर्ष नाही तुम्ही गर्दी करू नये प्लीज. तिसरी टाक, चौथी टाक, 3 वेळा, 3 वेळा. सारनाथला पण नेले. हा तर या विधानसभेमध्ये ते जवळजवळ तिसऱ्यांदा निवडून आलेले आहे. आणि चौथ्यांदा सुद्धा ते मुंबईमधून घाटकोपर मधून निवडून येणार आहे. माझा पक्ष त्यांच्या पाठीची ताकदीने उभा राहणार. आमची महायुती जी आहे उद्याच्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीची होणार आहे माती. या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या महाविकास आघाडीची होणार आहे माती आणि निवडून येणार आहे आपली महायुती. तर महायुतीला प्रचंड आपण सहकार्य करायचं आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र गावदेवी पाटलीपाडा कुठे? हार्नेस तिकडे, तुम्ही तिकडे काय करताय? नेक्स्ट नंबर आहे तुमचा, तुम्ही इकडे या ना प्लीज. आणि हार्नेस वाल्याला ID कार्ड देऊन इकडे या. आपलं प्रेम, आपला विश्वास हा माझ्या पाठीशी आहे. आणि जय भीम आहे माझ्या गाठीशी. जय भीम आहे माझ्या गाठीशी. मकार आणणार ना मी राम कदम यांच्या पाठीशी. त्यामुळे राम कदम हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत, चांगले जबरदस्त प्रवक्ते आहेत, वक्ते आहेत. भारतीय जनता पार्टीची महायुतीची बाजू ते अत्यंत सक्षमपणे मांडत असतात. त्यांचं काम या भागामध्ये अत्यंत चांगलं आहे. आणि त्यामुळे त्यांचे गुरुजी जे आहेत प्रमोद शर्मा हे उज्जैन से इधर आए और हर साल वो मतलब शर्मा साहब इधर आते हैं. हमारे राम कदम जी के वो गुरु हैं और इसीलिए हमें बहुत बड़ी खुशी है कि आप उज्जैन से यहाँ पधारे हैं. मैं भी जब इंदौर आता हूँ तो कभी कभी उज्जैन जाकर मैं आता हूँ. और बाबा साहब अम्बेडकर जी का जो जन्मस्थली है महू, वो इंदौर से बहुत नजदीक है. तो इसीलिए हमें मध्य प्रदेश का बहुत बड़ा आदर भी है. तो आज आप यहाँ आए हैं, हमारे लिए बहुत बड़ी खुशी की बात है. आप हमेशा इधर आते रहे. हर साल राम कदम की हंडी यहाँ होती है. और पथकासाठी एकदा टाळा झाला पाहिजे. तरी प्रयत्न करतायत ते 8 तर लावण्याचा या ठिकाणी मानस दाखवलेला आहे. आमदार प्रकाश दादा सुर्वे यांच्या देवीपाडा ग्राउंड येथील मागाडोळा महोत्सव
वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली आणि नीलम पांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी या गोविंदा पथकाला प्राइज देऊन त्यांना सन्मानित करावं. हे घ्या या